संपूर्ण विदर्भाला परिचित असलेले अतिपुरातन तथा 800 वर्षांची इतिहासकालीन परंपरा असलेले श्री आशा मनीषा मंदिर हे दर्यापुरातील चंद्रभागा नदीच्या तीरावर बसलेलं आहे। 22 ऑक्टोबरला घटस्थापना होऊन नवरात्री यात्रा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे। या मंदिराच्या परिसरात 800 वर्षापूर्वी संपूर्ण जंगल परिसर होता। त्यावेळी चंद्रभागा नदी पात्रात आशा मनीषा या 2 देवी सापडली अशी आख्यायिका आहे। पेंढारी लोकांनी या देवीची स्थापना जंगल परिसरात नदीकाठी केली, तेव्हा त्यांना हंसा मनसा देवी म्हणून मान्यता होती। केवळ पेंढारी लोक या देवीचे भक्त म्हणून ओळखले जाऊ लागले। सामान्य माणसं तिकडे जाण्यास घाबरत असत, मात्र देवीच्या अस्तित्वाच्या चर्चा सर्वदूर होऊ लागल्या। हळूहळू इतर लोक दर्शनाला येऊ लागले। कालांतराने हा परिसर निजामशाहीत आला। पेंढारी लोकांना निजामशाही त्रास देऊ लागली, त्यांना पकडल्या जाऊ लागले। यावेळी देवीच्या उपासनेत खंड पडू लागला। पुढे दर्यापूर येथील जटाळे कुटुंबियांना हा मंदिराचा कार्यभार निजामशाहीत सोपवण्यात आला। याबाबत सनद सुद्धा देण्यात आली। मंदिराचा खर्च व देखभाल करता शेती देण्यात आली। जटाळे कुटुंबियांनी इमानीद्वारे देवी आणि मंदिराची सेवा केली। आजही या मंदिराची व्यवस्था जटाळे कुटुंबीय पाहतात। यंदा 22 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात महोत्सवानिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे 9 दिवस आयोजन करण्यात आले। यामध्ये देवीच्या दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली, तर लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष आकर्षित खेळणी बोलावण्यात आले। 9 दिवस तब्बल 700च्या जवळपास अखंड दीपज्योत सुद्धा लावण्यात येणार आहे। यासह गरबाचं आयोजन करण्यात आलं। भक्तांच्या वाहनांसाठी विशेष पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आली। जर कुठल्याही भक्ताला नवरात्री महोत्सवात मंदिर परिसरात सेवा द्यायची असेल तर ते भक्त सेवा देऊ शकतात, असं आवाहन सुद्धा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं। मंदिर समितीचे निलेश जटाळे, संजय भारसाकळे, राजू मुरतकर, विजय विल्लेकर, सुरेश भाटी, उमेश ताडे, संजय शिंगणे, भैया भारसाकळे, दत्ता बोंडे आदी मंडळी सेवा देत आहेत। महोत्सव दर्शनाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन आशा मनीषा मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे। यंदाच्या 2025च्या नवरात्री उत्सवामध्ये 9 दिवसाच्या नवरात्रातील तर कार्यक्रम होतीलच, गरबा वगैरे, नवरात्राची पूर्ण अखंड पूजा, अष्टमीच्या होमपर्यंत, होम हवनपर्यंत। त्याचसोबत यंदा आपण आशा मनीषा मंदिराच्या परिसरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी झुले, ब्रेक डान्स झुला, त्याच्यानंतर नौका झुला, आकाश पाळणे, जम्पिंग असे भरपूर काही साहित्य बोलावलेलं आहे। यात्रेचं स्वरूप दिलेलं आहे यंदा, आणि त्या उद्देशाने आपली सर्व तयारी चालू आहे। आमच्या मंदिराचे विश्वस्त आणि जे आमच्यासोबत भक्तगण जुळलेले आहेत आणि आमचे मित्रपरिवार जुळलेला आहे, त्यांनी खूप मेहनत घेऊन यंदा हे सर्व यात्रेचं स्वरूप देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। लोकांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि मंदिराच्या परिसरात कोणीही सेवा देऊ शकते। कोणीही इथे येऊन रात्रीला भरपूर प्रमाणात गर्दी राहणार आहे, त्या हिशोबाने लोकांनी आम्हाला पण मदत करायला पाहिजे अशी संस्थांची आवर्जून आव्हान सुद्धा आहे। किती दीपज्योत लावणे? अखंड दीपज्योत यंदा जवळपास 700च्या जवळपास आहे। मागच्या वर्षी आमच्याजवळ 351 ज्योत होती, यंदा आमच्याजवळ जवळपास 700च्या वर होईल असा अंदाज आहे। आतापर्यंतची नोंद ही 700ची।